नमस्कार. लीडरशिप हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. पर्सनल लाईफ असेल, प्रोफेशनल लाईफ असेल, अगदी बिझनेस असेल, तरी सुद्धा लीडरशिप हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. लीडरशिपचा विषय तसा खूप मोठा विस्तारित आहे. त्याला डेप्थ पण खूप आहे. पण तरी सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पटकन मदत होईल असे काही मुद्दे तुमच्या समोर मी मांडणार आहे. नमस्कार. माझं नाव प्रमोद देशमुख. कॉर्पोरेट लीडरशिप ट्रेनिंगमध्ये मी गेले 30 वर्ष कार्यरत आहे. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे मुद्दे देणार आहे की ज्याच्यामुळे एक तुम्हाला तुमचं लीडरशिप आत्ता काय आणि कमी कुठे पडतोय हे तुम्हाला ओळखायला मदत होईल, आणि दुसरं तीच लीडरशिप थोडीशी वरच्या लेवलला कशी घेऊन जाता येईल याच्यासाठी नक्कीच पॉइंट्स मिळतील. लीडरशिप या शब्दाशीच जोडून मी हा छोटासा प्रेझेंटेशन तुमच्या समोर मांडणार आहे. एल लर्नर, कायम शिकत असणारी व्यक्ती ही चांगली लीडर. लिस्नर, कायम दुसऱ्यांचं मत नीट ऐकून घेऊन समजून घेणारी व्यक्ती म्हणजेच लीडर. ई एनकरेजमेंट, कायम टीम मेंबर्सला प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडनं बेस्ट काम करून घेणारी व्यक्ती. ए अप्रिशिएटिव्ह, आपल्या टीम मेंबर्सचं कौतुक करणारे. चांगलं काम झालंय, बरं काम चाललंय तरी सुद्धा त्यांना कौतुक करून त्यांचं चांगलं काम काढून घेणारी व्यक्ती. LEAD, डी म्हणजे डिसिजन मेकर. आपली टीम मेंबर्स आपल्याकडे आल्यानंतर त्वरित त्यांना एक निर्णय देऊन त्यांची अडलेली कामं पटपट पटपट पुढे न्यायला मदत करणारी व्यक्ती म्हणजेच डिसिजन मेकर. LEAD, ई म्हणजे एम्पथी. एम्पथीचा अर्थ असा की दुसऱ्यांच्या भावना समजून त्यांच्या पद्धतीने त्यांना त्यांच्या कलेने कसं हँडल करायचं आणि ज्यामुळे त्यांच्याकडनं बेस्ट आउटपुट निघेल याला म्हणतात एम्पॅथेटिक लीडर. LEADER, आर म्हणजे रिसोर्सफुल. रिसोर्सफुल म्हणजे आपली टीम आपल्याकडे आल्यानंतर त्यांना एक तर निर्णय, काहीतरी ॲडिशनल माहिती, काहीतरी वेगळं विजन, साधन सामग्री, अप्रुव्हल, पैसा असं काहीतरी देऊन त्यांची अडलेली कामं पटकन सुटतील असं बघणारा म्हणजेच रिसोर्सफुल लीडर. LEADER. एस म्हणजे सिनर्जी. सिनर्जीचा अर्थ असा आहे की असलेली साधन सामग्री आणि असलेले टीम मेंबर्स यांचं सगळं एकजुटीने व्यवस्थित काम काढून त्यांचा आउटपुट कसा वर आणि उंच नेता येईल हे काढून घेणारी व्यक्ती म्हणजे सिनर्जिस्टिक लीडर. एच म्हणजे ऑनेस्ट, स्वतःशी प्रामाणिक, कामाशी प्रामाणिक, कंपनीशी प्रामाणिक, टीम मेंबरशी प्रामाणिक, कस्टमरशी प्रामाणिक, सप्लायरशी प्रामाणिक, अशी ट्रान्सपरंट आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणजेच ऑनेस्ट लीडर. आय म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सक्रिय सहभाग. उंटावरनं शेळ्या हाकणारी व्यक्ती नव्हे तर प्रत्येक कामामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. अर्थात इंटरफिअरन्स नाही, लुडबुड नाही, पण इन्व्हॉल्वमेंट म्हणजेच सक्रिय सहभाग घेणारी. आणि पी म्हणजे पॉवरफुल प्रेझेंटेशन. पॉवरफुल प्रेझेंटेशनचा अर्थ आपलं मत इतरांना व्यवस्थित पटवून देण्याची हातोटी असणारी व्यक्ती. LEADERSHIP या सगळ्या अल्फाबेट्सच्या द्वारा तुमच्या समोर मी काही मुद्दे मांडलेले आहेत. माझी खात्री आहे की तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आलेली आहे, आपण कुठे कमी पडतोय आणि दुसरं आपण कसं इम्प्रूव्ह करायचंय. तर तुमची लीडरशिप स्किल आहे त्या लेवलपासून आणखीन वरच्या लेवलला देण्यासाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.